खरं 100-150 टनाच्या आसपास गेला पाहिजे, 100-120. आम्ही धरतो 60-70 टनापर्यंत जावं. म्हणजे आपला खर्च कमी करायचा ऊसामधला आणि उत्पन्न वाढवायचं. म्हणजे खर्च आपला 25-30% खर्च कमी लागतात 50%. पाणी 50% कमी. म्हणजे आपल्या दुष्काळी भागात सगळीकडे हेच खरं उपयोग आहे. आता आम्हाला इथं कमी लागलं पाणी. म्हणजे पाणी द्या असं आम्हाला वाटत होतं पाणी लागणार आहे, पण ते त्यांनी सांगितलं पाणी लागणार नाही. किती चालू ठेवायचे ते पण सांगतो. म्हणजे 20 मिनिटं जर ड्रिप चालू ठेवली तर त्याला पाहिजे तेवढं पाणी भेटणार. गावठी पद्धतीत 20 मिनिट चालू करा. आपल्याला गावठी पद्धतीने पण कळलं पाहिजे 20 मिनिट चालू करू. म्हणजे आपल्याला याची माहिती घेतलेली असते. यांची 5ची मोटर आहे, किती वेळ 20 मिनिट चालू. डिस्चार्ज किती होते ड्रिप मधनं हे सगळं घेतलं जातं. त्यानुसार कॅल्क्युलेशन करून आपलं सॉफ्टवेअर देते सगळी इन्फॉर्मेशन. इकडचं हां नका ठेवायला. आणि दर 3 तासाला तुम्हाला जमिनीची काय परिस्थिती सांगा. दर 3 तासाला. आता हे झालं पण रोग आलाय, रोग येईल. लातूर सांग भाऊ नाव सांग. सुरेशराव बर्गे यांचा प्लॉट आहे हा. गणपत सुरेशराव बर्गे यांचा प्लॉट आहे. यामध्ये एनडीव्ही आहे, नॉर्मल डिफरन्शिएटिव्ह इंडेक्स. यामध्ये आपल्याला क्रॉपची स्टेज कोणत्या ठिकाणी कमी जास्त आहे ते समजतं. म्हणजे ह्याच्यानुसार आपल्याला ग्रोथ कळते. पिकाची वाढ कशी औषधं मारायची समजा कुठे इतर पिकं. आता आम्ही ऊस काय घेतला, ऊस मोठ्या प्रमाणात आणि ऊसाला गेल्या 100 रोल ऑन रोल. खरं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही चर्चेत आहात. आज या ठिकाणी आता KVK मध्ये येत आहे. काय भावना आहेत, काय काय पाहायला मिळालं, आगामी काळात या टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने शेतकऱ्यांना वापर काय आहे की KVKच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला या ठिकाणी मार्गदर्शक अशा काही गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि नाविन्यपूर्ण पुढं भविष्यामध्ये काय येणार आहे, कोणती वनस्पती चालणार आहे, कोणती भाजी चालणार आहे, खेकड्याच्या संदर्भात असेल, जनावरांच्या संदर्भात असेल. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर मॅपिंग जे आपण रोड मॅप म्हणतो, किंवा हा जो रोड मॅप आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा आहे. कोणत्या शेतकऱ्याच्या कोणत्या क्षेत्रामध्ये पाणी किती आहे, पाणी कमी पडलं आहे का, जास्ती पडलं आहे का, इथपर्यंतची टेक्नॉलॉजी ही या ठिकाणी आदरणीय राजेंद्र पवार साहेब यांनी आणलेली आहे. आणि हिचा संपूर्ण समाजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. KVKनं हे जे प्रदर्शन ठेवलं आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं, शेतकऱ्यानं, ज्याला शेती कळते त्या कळणाऱ्या शेतकऱ्याने इथं यावं आणि हे पाहून जावं. तुम्ही आलेला आहात, काय पाहायला मिळालं तुम्हाला आणि तुम्ही यातनं काय घेऊन तुमच्या मतदारसंघात तुम्ही जाता? मी माझ्या मतदारसंघामध्ये राजूदादांनाच घेऊन जाईल, बाकी काही. एकंदरीत AI टेक्नॉलॉजीचा वापर होतोय आणि या दृष्टीनं पुढं जे आहे ते शेती किती भविष्याची असेल असं तुम्हाला वाटतं? काय आहे की शेतीचं क्षेत्र आपल्या देशामधलं कमी होत चाललं आहे. आणि शेतीचं क्षेत्र जिथं कमी होतं आहे तिथं मुरमाड आणि अगदी जिथे कुठेच काही नव्हतं. मी पाहिलेलं आहे, राजूदादांनी अगदी दगडाची शेती ताब्यात घेतलेली आहे आणि त्या दगडावरती सुद्धा नंदनवन फुलवलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. इथं एकटंच नाही. आणि एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची सुद्धा अतिशय चांगली लॅब त्यांनी इथं केली. साहिवाल सक्सेस करून दाखवली, गीर सक्सेस करून दाखवली आणि लाल कांदारीच्या सुद्धा मला वाटतं टेस्ट या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहे. मूलतः भारतीय वंशाच्या ज्या गाईच्या जाती आहेत त्याच्यापासून जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनाचा सुद्धा प्रयोग हा KVKने या ठिकाणी केलेला आहे. म्हणून KVKचं आणि राजूदादांचं अभिनंदन. शेतकऱ्यांना काय आवाहन करा? शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की जुनाट पद्धतीची शेती सोडून इथे येऊन हे नाविन्य पाहून नवीन पद्धतीने शेती करावी.